नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब. श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये जशी मी तुम्हाला माहिती दिली HDFC फ्लेक्सी कॅप फंड रेग्युलर ग्रोथ यावरती जो मी व्हिडिओ बनवलेला होता, तर त्याच प्लॅनबद्दल मी आता तुम्हाला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये जर तुम्ही 2,500ची SIP 2015पासून ते 2025पर्यंत 2,500ची SIP तुम्ही 2015पासून म्हणजे एप्रिल 2015 ते 17 एप्रिल म्हणजे आजची जी डेट आहे ते 17 एप्रिल 2025पर्यंत जर तुम्ही भरताय तर तुम्हाला त्याच्यामध्ये किती रिटर्न आले असते पर्सेंटेजमध्ये आणि अमाऊंटमध्ये, तर याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारचे स्किप न करता पूर्ण व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला दिलेली माहिती या व्हिडिओमध्ये पूर्णपणे व्यवस्थित समजेल आणि कशाप्रकारे जो कंपाऊंडिंगचा इफेक्ट असतो, आपल्याला पेशन्स जर आपण ठेवले आणि कन्सिस्टन्सी ठेवून जर SIP आपण कंटिन्यू ठेवली, मार्केट वरती जाऊ दे मार्केट खाली जाऊ दे याला न घाबरता जर तुम्ही SIP कंटिन्यू ठेवली तर त्याचा कशाप्रकारे तुम्हाला फायदा मिळतो आणि त्याचे पर्सेंटेज ऑफ रिटर्न कशाप्रकारे तुम्हाला मिळतात हे त्याचा एक चांगलं आणि उत्तम उदाहरण मी तुमच्यासमोर आता एक ठेवतो आहे. तर व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि दिलेली माहिती व्यवस्थित नोट डाऊन करा, जेणेकरून तुम्हाला ती माहिती तुमच्या अभ्यासाला कामाला येऊ शकते, अभ्यासाच्या कामासाठी उपयोगी पडू शकते. तर नक्की व्यवस्थित व्हिडिओ बघा, स्किप करू नका कोणत्याही प्रकारे. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी एक छोटासा एक डिस्क्लेमर देतो आहे. या व्हिडिओमध्ये ज्या प्लॅनचं नाव घेतो आहे ते प्लॅन कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंग रिकमेंडेशनसाठी नाही आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची बाईंग सेलिंग पर्टिक्युलर म्युच्युअल फंड असू दे किंवा पर्टिक्युलर तुमचं स्टॉक्स असू दे, तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची बाईंग सेलिंग करायची असेल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्ला घेऊन तुम्हाला करायचा आहे. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. कुठल्याही प्रकारचं बाईंग सेलिंग रिकमेंडेशन याच्यामध्ये समजू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. हा जो प्लॅन आहे तो प्लॅन होता जसं मागच्या याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण कुठल्या प्लॅनबद्दल बोलतो आहे, HDFC म्युच्युअल फंडच्या फ्लेक्सी कॅप प्लॅनबद्दल बोलतो आहे. तर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये सर्वात अगोदर SIPमध्ये जर आपण एक सुरुवातीला लक्षात घेतलं तर हा जो फंड आहे तो जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की 1 जानेवारी 1995ला हा फंड काय झालेला होता, लॉन्च झालेला होता. आणि सध्याची त्याची जी ॲव्हरेज NAV बघितली त्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तुम्हाला तर 1200च्या आसपास सांगितलं होतं मी. तर करंट NAV त्याची जी आपण जर बघितलं व्यवस्थित जर तुम्ही बघितलात तर त्याची करंट NAV जवळजवळ 1800च्या आसपास आहे. व्हिडिओवर विचार करा तुम्ही, 1800च्या आसपास त्याची NAV गेलेली आहे. 1887 म्हणजे जवळ ऑलमोस्ट 2000च्या जवळ, म्हणजे जवळजवळ 600 पॉईंटने तिकडनं NAVमध्ये काय झालेली आहे, ग्रोथ आलेली आहे. त्याच्यावरनं तुम्ही समजा हा फंड कशाप्रकारे रिटर्न देतो आणि कशाप्रकारे त्याची घोडदौड चालू आहे. करंट या फंडची जी साईज आहे जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 70,000 कोटीच्या आसपास या फंडची साईज गेलेली आहे, तुम्ही विचार केलात तर. ओके, तर माझं सांगणं असं आहे की फंड निवडताना फंडची साईज पण तेवढीच महत्त्वाची असते, फंडचा फंड मॅनेजर सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो आणि रोलिंग रिटर्न पर्टिक्युलर त्या फंडमध्ये त्याच्याबरोबर ट्रेलिंग रिटर्नसुद्धा आणि कन्सिस्टन्सी आणि डाऊनसाईड प्रोटेक्शन हे सुद्धा त्या पर्टिक्युलर फंडमध्ये तेवढंच महत्त्वाचं असतं. नुसतं रिटर्न्स बघून आपण कुठल्याही फंडमध्ये जायचं नसतं किंवा कुठल्याही फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट करायलाचा जो निर्णय आहे तो घ्यायचा नसतो. तुम्हाला इन्व्हेस्ट करताना सगळ्या बाबींचा तुमची रिस्क ॲपिटाईट आहे, तुमचा टाईम हॉरायझन आहे, तुमचं एज आहे, त्याच्यानंतर तुम्ही जी SIP करणार आहे तेवढी अमाऊंट, त्याची जी वर्गवारी आहे ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. या गोष्टी सर्व लक्षात घेऊन तुम्हाला पर्टिक्युलर एखादा म्युच्युअल फंडचा जो प्लॅन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा डिस्ट्रीब्युटर किंवा एखादा फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथे तुम्हाला मदत करू शकतो. ठीक आहे, तर याबद्दल तुम्हाला कधीही माझी जर काही मदत लागत असेल कुठलाही फंड निवडताना किंवा कुठल्याही फंडमध्ये SIP करण्यासाठी जर तुम्हाला माझी जर काही मदत लागत असेल तर माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला सांगतो आहे 7506772773. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी माझे डिटेल्स मी तुम्हाला देतो आहे, ईमेल ID आणि मोबाईल नंबर. तर त्या मोबाईलवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि ईमेलवरती तुम्ही मला ईमेलसुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमची जी क्वेरी आहे ती क्वेरी तुमची सॉर्ट आऊट तिथे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया. तर बघूया इथे आपल्याला जर आपण 2015मध्ये 1 एप्रिल 2015मध्ये जर SIP केली असती 2,500ची
तर याच्यामध्ये आपल्याला किती रिटर्न्स मिळाले असते आणि इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज, ॲन्युअलाइज पर्सेंटेज, त्याच्याबरोबर आपल्याला मिळालेले एकूण रिटर्न जे आहेत म्हणजे टोटल रिटर्न, हे पण आपण याच्यामध्ये बघूया, जेणेकरून आपला जो पूर्ण डाऊट आहे तो याच्यावरून क्लिअर होऊन जाईल. ओके, तर आपण 2,500ची SIP दर महिन्याला भरतोय, तर आपली जी इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू जी आहे ती इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू तुमची होते 3,02,500 रुपये. ओके, इन्व्हेस्टेड व्हॅल्यू तुमची किती होते? 3,02,500 रुपये. आणि जर याच्यामध्ये आपण आजच्या तारखेला जर सेल करतोय तर सेल व्हॅल्यू आहे 8,05,345 रुपये. ओके, तर ही सेल व्हॅल्यू तुमची आहे आजच्या तारखेप्रमाणे म्हणजे 17 एप्रिलप्रमाणे. पुन्हा एकदा सांगतो, इन्व्हेस्टेड व्हॅल्यू 3,02,500 रुपये आहे आणि सेल व्हॅल्यू म्हणजे करंट व्हॅल्युएशन जर आपण पकडलं त्याचं तर 8,05,345 रुपये .89 असं तुम्ही समजू शकता. आणि याच्यामध्ये जो प्रॉफिट तुम्हाला जो आलेला आहे तो आहे टोटल प्रॉफिट तुमचा आजच्या तारखेप्रमाणे 5,02,845.89. ओके, आणि याची जर एकूण टक्केवारी जर आपण बघितली तर 166.23% रिटर्न आलेले आहेत तुम्हाला. किती? 166.23% तुम्हाला काय आलेले आहेत? रिटर्न आलेले आहेत. याच्यावरनं तुम्हाला समजतं आहे की हा प्लॅन कशा प्रकारे लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करून देतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग जर केलात आणि व्यवस्थित कन्सिस्टन्सी जर ठेवला SIPमध्ये तर तुम्हाला म्युच्युअल फंड हा रिटर्न देऊन जातो. आणि त्याची टक्केवारी बघा तुम्ही, ॲन्युअलाइज्ड टक्केवारी 18.56% रिटर्न दिलं तुम्हाला. आपण कुठे 6%, 7%, 8% रिटर्न बघतो, पण या फंडचा ॲव्हरेजिंग रिटर्न जो आहे मागच्या 10 वर्षाचा तो रिटर्न जर तुम्ही बघितला तर 18.56% रिटर्न आले. म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की SIP हा लॉंग टर्मचा गेम आहे. लॉंग टर्ममध्ये तुम्ही जेवढं 5 इयर्स प्लस तुम्ही जेव्हा जोपर्यंत SIP होल्ड कराल तेवढे रिटर्न तुम्हाला चांगले मिळण्याचे चान्सेस तिकडे तुमचे अजून वाढतात. SIP जर करायची असेल तर मिनिमम 5 इयर्स प्लस टाईम हॉरायझन ठेवा, जेणेकरून तुम्हाला जी गुंतवलेली अमाऊंट आहे त्याच्यावरती चांगले रिटर्न तुम्हाला सुटू शकतात. ओके, तर तुम्ही जर बघितला तर याच्यामध्ये कशा प्रकारे रिटर्न मिळालेले तुम्ही सुद्धा हे कॅल्क्युलेट करू शकता. मनी कंट्रोलच्या साईटवरती जाऊन तुम्ही सिम्पली जरी सर्च केलात HDFC फ्लेक्सी कॅप फंड, या फंडचा तुम्ही जर सिलेक्ट केलात आणि रेग्युलर किंवा डायरेक्ट जे काही तुम्हाला सिलेक्ट करायचं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण याच्यामध्ये जर तुम्हाला रिटर्न मिळाले तर ते रिटर्न किती मिळून गेलेले आहेत. आणि जर तुम्हाला जर याच्यामध्ये सिन्स इन्स्पेक्शन जर तुम्ही जर बघितलात म्हणजे जेव्हापासून हा फंड चालू झालेला आहे तो आजपर्यंत जर तुम्ही बघितलात तर एक 10,000ची जर तुम्ही गुंतवणूक जर केली असती या फंडमध्ये तर त्याची करंट व्हॅल्युएशन जर तुम्ही बघितलात तर 18,87,893 रुपये झालेले. म्हणजे तेव्हाचे ते 10,000 रुपये तुम्ही गुंतवलेले होते त्याचं जर तुम्ही बघितलात तर 10 वर्षापेक्षाचा टाईम जास्त होतो या, म्हणजे जवळजवळ 30 वर्षाचा टाईम वरायनं झालेला आहे. त्याचे झालेले आहेत 18,87,893 रुपये, म्हणजे 18,788% रिटर्न झालेले आहे. म्हणजे 1995 ते 2025 म्हणजे जवळजवळ 30 वर्षाचा. माझा जन्म पण 1995चा आहे, तेव्हाचा हा प्लॅन आहे. तर तिथपासून ते आतापर्यंत एवढे रिटर्न आलेले आहेत या फंडमध्ये. तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा हा बाईंग सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे, हा प्युअरली एज्युकेशनल पर्पजसाठी मी तुम्हाला सांगतो आहे. म्युच्युअल फंड जर तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्थित जर प्लॅन केलात आणि व्यवस्थित जर तुमची रिस्क डायव्हर्सिफिकेशन जर केलात तर तुम्हाला रिस्क ॲडजस्टेड जे रिटर्न आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे इथे मिळून जातात. मित्रांनो, मार्केट पडतं आहे म्हणून घाबरून जाऊ नका. उलट ही गुंतवणुकीची संधी आहे. तुमची जी फायनान्शियल प्लॅनिंग आहे ते व्यवस्थित जर प्रॉपर केलं, प्रॉपर फायनान्शियल जो काही तुमचा गाईड असेल करणारा असेल त्याच्याशी व्यवस्थित जर तुम्ही डिस्कशन जर केलात तर तुम्हाला इथे चांगले रिटर्न मिळू शकतात. हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. मार्केटला कुठल्याही प्रकारे सट्टा बाजार समजू नका किंवा कुठल्याही प्रकारे तुमचे लॉस होतात, तुम्हाला कायमस्वरूपी लॉसच होणार आहे असं समजू नका. व्यवस्थित जर प्लॅनिंग केला, तुमची रिस्क तुमची समजली, तुम्हाला अमाऊंट तुम्ही किती गुंतवणार आहेत हे जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर चांगल्या गायडरकडून जर तुम्ही प्लॅन करून घेतलात तर तुम्हाला जे तुमचे रिस्क आहे ती रिस्क ॲडजस्ट करून तुम्हाला चांगले रिटर्न्स कसे आणायचे आहेत हा तुम्हाला तो जो गाईड तुम्हाला जो करणारा व्यक्ती आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे करून देऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला सेबी रजिस्टर किंवा MP रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडून तुम्ही जर SIP करताय तर तुम्हाला तिथे चांगली माहिती, तुम्हाला तुमची जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे ते तुम्हाला तिथे करण्यासाठी तो मदत करू शकतो. माझी जर पर्सनली तुम्हाला जर काय मदत हवी असेल तुम्हाला तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7506772773. या मोबाईल नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. मी MP रजिस्टर आहे. ओके, MP रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट आहे आणि NISM सर्टिफाईडसुद्धा आहे. माझी जर तुम्हाला काय मदत हवी असेल तर तुम्ही
माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. तुम्हाला तुमची जी काही क्वेरी असेल त्याच्यावरती मी तुम्हाला ती सॉल्व करण्यासाठी तुमची मदत नक्कीच करेन. हा जो प्लॅन आहे या प्लॅनबद्दल आपण 2 व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आणि आताच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती आहे म्हणजे इथे कशाप्रकारे फंड लॉन्च झाले होता, कधी लॉन्च झाला होता, त्याच्यानंतर आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक SIP जर आपण केली होती 2,500ची म्हणजे 2015 ते 2025पर्यंत, तर त्याच्यामध्ये आपल्याला किती रिटर्न्स मिळू शकतात याबद्दल चांगल्या प्रकारे विश्लेषण केलेलं आहे दोन्ही व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओमध्ये जी दिलेली माहिती आहे ती चांगल्या प्रकारे समजून घ्या, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. आणि जर तुम्हाला या दोन्ही व्हिडिओमध्ये जर काही क्वेरी असेल, काही सजेशन असेल तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला म्युच्युअल फंडच्या प्लॅनिंगवरती दररोजच्या दररोज, तर नाही जमले तरी वीकली बेसिसवरती मी तुम्हाला आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि इथून पुढे